कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ चल बघू आपण। चला आता शिक्षा होणार बेबी। सरू तुझं काय करू? काय नको करू तू, चल लवकर। तू इथे काय करतेस? लीला, माझं मन मला सांगत होतं तू नक्की परत येणार। लीला, तुझ्या इतकी बेस्ट दुसरी कुठलीच मुलगी एजेच्या आयुष्यात येऊ शकली नसती। एवढा सगळा ड्रामा होऊनही माझ्या एका फोनवर परत आली आणि आता सगळ्यांची झोप उडवतेस। वा, मानलं तुला खरंच। आजी मी परत आले, पण ते यांच्यासाठी नाही, आमच्या नात्यासाठी। कारण कसं आहे की जरी यांनी मला फसवून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असलं ना, तरी सुद्धा ते देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घातलं होतं। हे लग्न आम्हा दोघांना कितीही नको असलं तरी सुद्धा आम्ही दोघं आता आयुष्यभरासाठी बांधलो गेलो। त्यामुळे हे नातं आता आम्हाला टिकवावंच लागेल। आणि आजी तुम्हीच म्हणता ना की नवरा बायकोंचं नातं असं एखाद्या भांडणामुळे तुटत नाही। त्यामुळे जरी मी रागाच्या भरात काही बोलले असले किंवा निघून गेले असले तरी सुद्धा ह्याचा अर्थ हा होत नाही ना की आमच्यातलं सगळं आता संपलंय। त्यामुळे काही झालं तरी आमचं नातं असं सहजासहजी थोडीच तुटू शकतं। तुटू शकतं। नवरा बायकोला नातं नको असेल तर हे नातं तुटू शकतं। अभिराम, आणि एक डिवोर्स पेपर साइन केल्यामुळे हे नातं आरामात तुटू शकतं। आणि मी तुला आता या क्षणी डिवोर्स द्यायला तयार आहे। आता काय करू मी? जर ह्यांनी मला खरंच डिवोर्स दिला तर मला हे घर कायमचं सोडून जावं लागेल आणि मग मला ह्यांच्या विरोधात काही पुरावे गोळा करता येणार नाहीत। नाही लीला, तुला काही करून यांना तुला डिवोर्स देण्यापासून अडवायलाच हवं। बोल, काय झालं? ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी डिवोर्स पेपर्सवर साइन करायला तयार आहे, पण एका अटीवर। मी तुमच्यावर जे काही आरोप केले ते सगळे तुम्ही कबूल करायचे, तरच मी तुमची या लग्नातनं सुटका करेन। डोकं फिरलंय का ग तुझं? तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हो, व्यवस्थित समजतंय मला मी काय बोलते, आणि मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय ना, मग तुम्ही मध्ये बोलायचं काही एक कारण नाही। मला माहिती होतं तुझ्याकडनं मला सहजासहजी सुटका मिळू शकणार नाही, पण त्यासाठी मी न केलेले गुन्हा कबूल करीन हे शक्य नाहीये। आणि तुझ्या फालतू आरोपांचा ना माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये। ठीक आहे, जसे तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात तशी मीही माझ्या मतावर ठाम आहे।
मी या घरातनं कुठेही जाणार नाही. ठीक आहे, तुला या घरात माझी बायको म्हणून राहायचं असेल ना तर राहा, पण ते फक्त समाजासाठी असेल. पण प्रत्यक्षात तुझा या घरातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मी तुझ्यासाठी अवघड करून ठेवीन. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या सुनांनी माझ्या स्वयंवराचा घाट घातला होता, आठवतंय? आणि रागाच्या भरात मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी अशा 7 अशक्य अटी घातल्या होत्या. आणि त्या अटी मुद्दामून मी अशा घातल्या होत्या की ज्या ऐकून कुठलीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. आणि जर आता तुझ्यासारखी उद्धट मुलगी या घरात राहायला अडून बसणार असेल ना तर त्या अटी मी तुला पाळायला लावेन. बोल, मान्य तुला टी? माय फर्स्ट कंडिशन, तिला तिची मतं बाजूला ठेवायला लागतील. माय ऑर्डर विल बी द लास्ट ऑर्डर. तिला तिचं हसणं विसरावं लागेल. तिला कुठलीही फिलिंग एक्सप्रेस करायची परवानगी नसेल. तिला घरात कुठेही वावरता येईल, पण माझ्या बेडरूम मध्ये पाय ठेवायची तिला अनुमती नसेल. ती या घरात सासू असेल, सून असेल, पण तिला माझ्याकडून एका पत्नीचा दर्जा कधीच मिळणार नाही. माझ्या बरोबर संसार करणं म्हणजे अशाच डिफिकल्ट वाटेवर चालणं असेल. लीला, तुझ्यावर झालेला अन्याय, अंतरावर झालेला अन्याय, या सगळ्याला वाचा फोड. एजेने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळवून दे. आणि एजेचा खरा चेहरा, त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आहे. कुठलीही कठीण गोष्ट करायची ठरवल्यावर अडथळे हे येणारच लीला. पण आता तू ठरवलंयस ना, ह्या घरातनं जर मी गेले तर एजेच गुन्हेगार आहे हे मी कधीच सिद्ध करू शकणार नाही. आता काहीही झालं तरी सुद्धा मला या घरात राहावंच लागेल. ठीक आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य. चल. लीला, तू परत आलीस, खूप बरं केलं बाळा. आणि तू इथं थांबण्याचा निर्णय घेतलायस. तू आता हे घर सोडून जाऊ नकोस. हा, मी आहे तुझ्यासोबत. तू आराम कर, मी देवासमोर साखर ठेवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.